हे मध्य महादेवा. अंधारी भयाण रात्र, घनदाट अरण्य आणि काळजात पोटच्या भुकेची आग घेऊन फिरणारा एक व्याध. आपल्याला वाटतं की भगवंताची प्राप्ती करण्यासाठी खूप मोठे विधी किंवा मंत्र हवेत, पण कधीकधी अनावधानाने घडलेली एक छोटीशी कृती माणसाचं संपूर्ण नशीब कशी पालटून टाकू शकते हे जाणून घेण्यासाठी ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. साक्षात कैलासपती किती भोळा आहे आणि तो भक्ताचा अंतरीचा भाव कसा ओळखून त्याला जन्माच्या फेऱ्यातून मुक्त करतो याचा प्रत्यय तुम्हाला आजच्या या पौराणिक गोष्टीतून येईल. ही श्रद्धेची, संघर्षाची आणि महादेवाच्या असीम कृपेची कथा जर तुम्हाला मनापासून आवडली तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या धार्मिक मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच रसाळ आणि भक्तिमय कथा आपल्या पूर्वजांचा ठेवा म्हणून तुमच्यापर्यंत अखंड पोहोचत राहतील. ही कथा ऐकताना तुमचं मन भक्तीने ओसंडून वाहेल याची मला खात्री आहे. तर मग त्या अज्ञानी पारध्यावर महादेवाने मोक्षाची कृपा नेमकी कशी केली हे पाहूया. चला तर मग. फार प्राचीन काळची ही गोष्ट आहे, जेव्हा सृष्टीच्या कानाकोपऱ्यात ईश्वराचं अस्तित्व मोठ्या प्रबळ रूपाने जाणवत होतं. चोहोबाजूंना घनदाट अरण्य पसरलेलं होतं आणि त्या अरण्यातून वाहणाऱ्या नद्यांच्या झुळझुळ आवाजातही एक प्रकारची भक्ती साठलेली असायची. अशाच एका अरण्याच्या कुशीत वसलेल्या एका छोट्याशा झोपडीत एक व्याध आपल्या कुटुंबासह राहत होता. त्याचं आयुष्य म्हणजे केवळ शिकार आणि त्या शिकारीवर मिळणाऱ्या अन्नावर चालणारा उदरनिर्वाह. पण नियतीचा खेळ मोठा विलक्षण असतो हे त्याला कुठे ठाऊक होतं. तो दिवस होता माघ वद्य चतुर्दशीचा, म्हणजे महाशिवरात्रीचा. आणि त्या दिवशी सकाळी सूर्य वर येण्यापूर्वीच या व्याधाने आपल्या खांद्यावर धनुष्यबाण टाकले आणि तो शिकारीच्या शोधात निघाला. त्याच्या मनात केवळ एकच विचार होता की आज जर मोठी शिकार मिळाली नाही तर घरातली लहान मुलं आणि पत्नी भुकेने व्याकुळ होतील. पावलू पावलू टाकत तो अरण्यात खोलवर शिरू लागला. वाटेत त्याला पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येत होता, पण त्याच्या डोळ्यांसमोर फक्त शिकारीचं चित्र होतं. दुपार झाली, सूर्य डोक्यावर आला आणि मग तो कलू लागला. तरीही त्याच्या नशिबाने त्याला आज साथ दिली नव्हती. एकही प्राणी त्याच्या नजरेला पडला नाही आणि हळूहळू अरण्यात सावल्या लांब होऊ लागल्या. दिवसाचा प्रकाश मावळू लागला आणि जंगलात एक अनामिक भीती पसरली लागली. रात्रीचा अंधार जसा गडद होऊ लागला तसा तो व्याध अधिकच चिंतित पडला. आता रिकाम्या हाताने घरी कसं जायचं हा प्रश्न त्याला छळू लागला. मग त्याने ठरवलं की आजची रात्र या जंगलातच काढायची आणि सकाळी काहीतरी शिकार करूनच घरी परतायचं. शिकार शोधत असताना तो एका मोठ्या सरोवराच्या काठावर येऊन पोहोचला. त्याला वाटलं की रात्रीच्या वेळी एखादा प्राणी पाणी पिण्यासाठी नक्कीच इथे येईल आणि तेव्हा आपण त्याची शिकार करू शकू. त्या सरोवराच्या काठावर एक मोठं झाड होतं. ते झाड दुसरं तिसरं कशाचं नसून महादेवाला अतिशय प्रिय असलेल्या बेलाचं झाड होतं. त्या अंधाळ्या रात्री व्याधानं शिकारीच्या आशेने त्या बेलवृक्षावर चढायचं ठरवलं. त्यानं आपलं धनुष्य आणि बाणांचा भाता नीट सांभाळला आणि तो सावकाश झाडाच्या फांदीवर जाऊन बसला. खाली सरोवराचं पाणी चंद्राच्या मंद प्रकाशात चमकत होतं, पण आज चंद्रही ढगांच्या आड लपलेला होता, त्यामुळे सगळीकडे काळोख दाटला होता. व्याधाला वाट पाहत असताना बराच वेळ झाला. रात्रीचा पहिला प्रहर सुरू झाला आणि त्याला थंडी वाजू लागली. फांदीवर बसल्या बसल्या त्याच्या हालचालीमुळे झाडाची पानं थरथरू लागली. समोरून शिकार येईल या भीतीने तो अगदी सावध होता. त्याला दिसण्यात अडथळा येऊ नये म्हणून त्याने झाडाच्या फांद्यांवरची काही पानं तोडून खाली टाकायला सुरुवात केली. त्याला माहीत नव्हतं की त्या झाडाच्या अगदी खाली जमिनीवर पालापाचोळ्याने झाकलेलं एक पुरातन शिवलिंग आहे. त्याने तोडलेली ती बेलपत्र नकळतपणे त्या शिवलिंगावर पडू लागली. त्याचं शरीर भुकेने आणि तहानेने व्याकुळ झालं होतं, त्यामुळे त्याच्या डोळ्यातून पाण्याचे काही थेंबही खाली पडले, जे अभिषेकासारखे होते. अशा प्रकारे नकळतपणे त्याच्या हातून महादेवाची पूजा सुरू झाली होती, ज्याला आपण मास शिवरात्रीचा महिमा म्हणतो. त्या रात्रीचा प्रत्येक क्षण त्या व्याधाच्या नकळत त्याचे कर्माचे पाश तोडत होता. पण तो बिचारा फक्त एका शिकारीच्या प्रतीक्षेत होता. जंगलातले प्राणी रात्रीच्या वेळी अधिक सतर्क असतात आणि व्याधही तितकाच चपळ होता. त्यानं श्वास रोखून धरला होता. झाडाच्या पानांमधून येणारा वाऱ्याचा आवाज त्याला एखाद्या गूढ मंत्रासारखा वाटत होता. मनात भीती असूनही तो कुटुंबाच्या पोटासाठी तिथे थांबून होता. रात्रीचा गारवा वाढत चालला होता आणि त्याच्या अंगावरचे साधे वस्त्र त्याला थंडीपासून वाचवू शकत नव्हते. तरीही तो तिथे स्थिर बसून राहिला. त्याच्या प्रत्येक हालचालीत एक प्रकारची एकाग्रता होती, जी योग्यांच्या तपश्चर्येसारखीच भासत होती. शिवलिंगावर पडणारी ती बेलपत्र आणि व्याधाच्या मनातली ती व्याकुळता जणू महादेवाला साथ घालत होती.
सृष्टीचा स्वामी जो कैलासावर बसून साऱ्या जगाचं नियंत्रण करतो, तो या साध्या पारध्याची ही अजाणता चाललेली भक्ती पाहत होता. व्याधाला वाटत होतं की आपण फक्त शिकारीसाठी पानं तोडत आहोत, पण प्रत्यक्षात तो प्रत्येक पानासोबत आपले जन्मोजन्मांतरीचे पाप महादेवाच्या चरणी अर्पण करत होता. रात्रीच्या त्या भयाण शांततेत जेव्हा एखादा सुका पालापाचोळा वाजत असे, तेव्हा व्याधाचे कान टवकारले जात असे. त्याच्या हातातील धनुष्य सज्ज होत असे, पण अजूनही कोणताही प्राणी पाणी पिण्यासाठी तिथे आला नव्हता. भूक आणि थकव्यामुळे त्याच्या शरीराची शक्ती कमी होत चालली होती, पण जिद्द मात्र कायम होती. तो विचार करत होता की जर आज शिकार मिळाली नाही तर उद्याचा दिवस कसा असेल. त्याच्या डोळ्यात आपल्या मुलांचे चेहरे तरळत होते आणि तेच त्याचं खरं दुःख होतं. पण याच दुःखातून त्याच्या हातून जी सेवा घडत होती ती त्याला एका मोठ्या मोक्षाच्या मार्गाकडे नेणार होती. या शिवरात्रीच्या पावन पर्वावर निसर्गाने जणू त्याला निवडलं होतं. त्याने पुन्हा काही पानं तोडली, कारण त्याला समोरचं दृश्य स्पष्ट दिसत नव्हतं. पुन्हा ती पानं शिवलिंगावर पडली. त्याच्या नकळत त्याची दुसरी पूजा पूर्ण झाली होती. महादेवाला भक्ती प्रिय असते आणि या व्याधाच्या मनातली आपल्या कुटुंबाप्रती असलेली ओढ ही सुद्धा एक प्रकारची भक्तीच होती. तो आपल्या कर्माला जागून राहिला होता आणि कर्म हेच ईश्वर मानलं तर तो त्या क्षणी सर्वात मोठा भक्त ठरत होता. रात्रीचा मध्यकाळ जवळ येत होता आणि जंगलातले आवाज अधिकच विचित्र आणि भीतीदायक होऊ लागले. त्याच्या डोळ्यात आपल्या मुलांचे चेहरे तरळत होते आणि तेच त्याचं खरं दुःख होतं. पण याच दुःखातून त्याच्या हातून जी सेवा घडत होती ती त्याला एका मोठ्या मोक्षाच्या मार्गाकडे नेणार होती. या शिवरात्रीच्या पावन पर्वावर निसर्गाने जणू त्याला निवडलं होतं. त्याने पुन्हा काही पानं तोडली, कारण त्याला समोरचं दृश्य स्पष्ट दिसत नव्हतं. पुन्हा ती पानं शिवलिंगावर पडली. त्याच्या नकळत त्याची दुसरी पूजा पूर्ण झाली होती. महादेवाला भक्ती प्रिय असते आणि या व्याधाच्या मनातली आपल्या कुटुंबाप्रती असलेली ओढ ही सुद्धा एक प्रकारची भक्तीच होती. तो आपल्या कर्माला जागून राहिला होता आणि कर्म हेच ईश्वर मानलं तर तो त्या क्षणी सर्वात मोठा भक्त ठरत होता. रात्रीचा मध्यकाळ जवळ येत होता आणि जंगलातले आवाज अधिकच विचित्र आणि भीतीदायक होऊ लागले होते. कुठेतरी लांडग्याचं ओरडणं तर कुठेतरी घुबडाचा आवाज ऐकू येत होता. पण व्याध डगमगला नाही. त्याला माहीत होतं की शिकार मिळाल्याशिवाय त्याला पर्याय नाही. त्याने आपल्या मनाला आवर घातला आणि पुन्हा एकदा सरोवराकडे पाहू लागला. सरोवराच्या काठावरची माती ओली होती आणि तिथे अनेक प्राण्यांच्या पावलांचे ठसे होते. त्यामुळे त्याला खात्री होती की कोणीतरी नक्की येईल. पण वेळ जसा जसा जात होता तसा त्याचा धीर सुटत चालला होता. तरीही तो हार मानणारा नव्हता. त्याने पुन्हा एकदा आपल्या धनुष्याची दोरी तपासली आणि स्वतःला सावरलं. या घनदाट जंगलात तो एकटा होता, पण त्याच्या पाठीशी साक्षात जगदाधार महादेव उभे होते हे त्याला त्या क्षणी समजलं नव्हतं. प्रत्येक मानवी जीवनात असा एक क्षण येतो जेव्हा आपल्याला वाटतं की आपण संकटात आहोत, पण त्याचवेळी ईश्वर आपल्यावर कृपेचा वर्षाव करत असतो. व्याधाच्या आयुष्यातली ही रात्रसुद्धा तशीच काहीशी होती. त्याने पुन्हा एकदा झाडाच्या फांदीला धरून स्वतःला सावरलं आणि त्याचवेळी काही बेलपत्र पुन्हा एकदा शिवलिंगावर विसावली. त्याच्या मनातलं द्वंद्व आणि बाहेरचा तो अंधार या दोघांमध्ये एक युद्ध सुरू होतं. पण या सगळ्यातून एक अतिशय सुंदर आणि पवित्र मार्ग तयार होत होता, जो थेट शिवाच्या चरणांपर्यंत जात होता. व्याधाने शिकारीसाठी लावलेला डोळा आणि महादेवाने त्याच्याकडे वळवलेली कृपादृष्टी यांचा एक विलक्षण संगम त्या रात्री त्या अरण्यात पाहायला मिळत होता. अशा प्रकारे व्याधाची ती रात्र एका मोठ्या परिवर्तनाची नांदी ठरणार होती. रात्र संपायला अजून बराच वेळ होता आणि पुढे काय घडणार होतं याची कल्पना त्या पारध्याला नव्हती. तो फक्त देवाच्या भरवशावर आणि स्वतःच्या कष्टावर तिथे थांबून होता. मग आता पुढे काय झालं असेल, नक्की पहा. तर रात्रीचा दुसरा प्रहर सुरू झाला आणि जंगलातील ती भयान शांतता अधिकच गडद झाली. झाडांवरील पक्षी आता पूर्णपणे सुस्त झाले होते आणि केवळ रात्रीचे कीटक आपला किर्र असा आवाज काढून त्या निबिड अरण्याच्या भयानतेत भर घालत होते. व्याधाचे डोळे थकले होते, पण त्याची भूक आणि घराची चिंता त्याला झोपू देत नव्हती. इतक्यात सरोवराच्या पलीकडच्या बाजूने सुक्या पानांचा आवाज आला आणि व्याध एकदम सावध झाला. त्याने आपले कान त्या दिशेला लावले आणि हातातील धनुष्य घट्ट धरलं. अंधारातही त्याला एक सावली हळूहळू पाण्याच्या दिशेने सरकताना दिसली. ती एक सुंदर आणि तेजस्वी डोळ्यांची हरणी होती. ती तहानेने व्याकुळ होऊन त्या सरोवराकाठी आली होती.
व्याधाच्या मनात आनंदाची लहर उमटली, कारण त्याला वाटलं की आता आपली शिकार जवळ आली आहे आणि मुलाबाळांच्या जेवणाची सोय झाली आहे. त्याने हळूच आपल्या भात्यातून एक अणकुचीदार दाण काढला आणि धनुष्याच्या दोरीवर चढवा. बाण ओढताना त्याच्या हाताची हालचाल झाली आणि पुन्हा एकदा त्या बेलाच्या झाडाची काही कोवळी पानं फांदीवरून निसटून खाली असलेल्या त्या गुप्त शिवलिंगावर जाऊन पडली. व्याधाला हे ठाऊक नव्हतं की त्याच्या हातून नकळतपणे दुसऱ्या प्रहराची पूजा घडत आहे. त्यानं बाणाचा नेम धरला आणि तो सोडणार इतक्यात त्या हरणीने मान वर केली आणि व्याधाच्या डोळ्यात डोळं घालून ती मानवी आवाजात बोलू लागली. ती म्हणाली की हे पारध्या, तू माझ्यावर बाण सोडू नकोस. मी या वनात राहणारी एक निष्पाप हरणी आहे आणि सध्या मी गाभण आहे. माझ्या उदरात एक नवीन जीव वाढत आहे. जर तू मला आत्ता मारलंस तर एका जीवाऐवजी 2 जीवांची हत्या होईल आणि त्याचं पाप तुला लागेल. व्याध हे ऐकून क्षणभर थबकला. त्याला आश्चर्य वाटलं की एक वनचर प्राणी मानवी भाषेत बोलत आहे. हरणी पुढे म्हणाली की मला माहीत आहे, तुला तुझ्या कुटुंबाची भूक भागवायची आहे, पण मला फक्त एकदा माझ्या घरी जाऊ दे. मी माझ्या पिलांना शेवटचं पाहून येते आणि त्यांना सुरक्षित जागी सोडून पुन्हा तुझ्याकडे शिकारीसाठी परत येईन. हे माझं तुला वचन आहे. व्याधाच्या मनात आधी संशय आला. त्याला वाटलं की हा प्राणी आपल्याला फसवून पळून जाण्याचा प्रयत्न करत आहे. तो म्हणाला की अरण्यातला प्राणी एकदा सुटला की पुन्हा शिकार होण्यासाठी परत येईल यावर मी कसा विश्वास ठेवू. पण त्या हरणीच्या डोळ्यात एक अशी करुणा आणि सत्यता होती की व्याधाचं निब्बर झालेलं काळीज क्षणभर विरघळलं. त्याने विचार केला की आजपर्यंत मी अनेक प्राण्यांना मारलं आहे, पण आज ही हरणी इतक्या आर्ततेने विनवणी करत आहे, तर तिला एक संधी देऊन पाहायला काय हरकत आहे. त्याने आपलं धनुष्य खाली केलं आणि हरणीला तिथून जाण्याची परवानगी दिली. हरणीने त्याचे आभार मानले आणि ती वेगाने जंगलात नाहीशी झाली. व्याध पुन्हा एकदा एकटा पडला. आता त्याच्या हाताशी आलेली शिकार निघून गेली होती आणि पोटातली भूक अधिकच जोराने ओरडू लागली होती. पण त्या हरणीला सोडून दिल्यावर त्याच्या मनाला एक वेगळंच समाधान मिळालं होतं, जे त्याला आजवर कधीच जाणवलं नव्हतं. त्याने पुन्हा एकदा त्या झाडाच्या खोडाला टेकून बसण्याचं ठरवलं. बसताना त्याच्या शरीराच्या हालचालीने पुन्हा एकदा काही बेलपत्र खाली गळून पडली. योगायोगानं ती पानं पुन्हा त्याच शिवलिंगावर जाऊन विसावली. त्या अंधाऱ्या रात्री त्या निर्जन वनात महादेवाची भक्ती अशा प्रकारे अजाणतेपणी घडत होती की ज्याचा कोणताही सोहळा नव्हता, पण त्याचं फळ मात्र अफाट होतं. व्याधाला थंडी वाजत होती, म्हणून त्याने स्वतःच्या शरीराभोवती हात गुंडाळून घेतले. त्याच्या मनात आता त्या हरणीच्या वचनाची शंका येत होती की ती खरंच परत येईल का. पण त्याच वेळी त्याच्या हातून घडलेल्या त्या दयेच्या कर्माने त्याच्या पूर्वपुण्याईचा उदय व्हायला सुरुवात झाली होती. रात्रीचा वारा आता अधिकच थंड झाला होता आणि सरोवराच्या पाण्याचा आवाज मनाला एक प्रकारची शांतता देत होता. व्याधाने डोळे मिटले आणि त्याला जाणवलं की शरीराच्या थकव्यापेक्षा मनाची शांती किती मोठी असते. त्याने नकळतपणे महादेवाचं नाव घेतलं नसलं तरी त्याची कृती एका महान भक्तासारखी झाली होती. दुसऱ्या प्रहराची ती वेळ अत्यंत शुभ होती, कारण याच काळात सृष्टीचे देव स्वतः पृथ्वीवर भ्रमण करत असतात. व्याधाने पुन्हा एकदा वर पाहिलं. ढगांच्या आडून एखादा तारा चमकताना दिसत होता आणि त्याला वाटलं की जगदाधार कोणीतरी आपल्याला पाहत आहे. शिकार न मिळाल्याचं दुःख आता कमी झालं होतं आणि त्याऐवजी एक अनामिक ओढ निर्माण झाली होती. भुकेल्या पोटीसुद्धा तो आता शांत होता, कारण त्याचं मन त्या हरणीच्या प्रामाणिकपणावर विश्वास ठेवू पाहत होतं. अरण्यातले इतर हिंस्त्र प्राणी आता आपल्या गुहेतून बाहेर पडले होते आणि त्यांचे लांबून येणारे आवाज व्याधाला सावध करत होते. पण त्याला आता कशाचीच भीती वाटत नव्हती. त्याने पुन्हा एकदा आपल्या धनुष्याची दोरी तपासली आणि शांतपणे पुढच्या प्रहराची वाट पाहू लागला. त्याला माहीत नव्हतं की त्याच्या या संयमाची परीक्षा अजून बाकी आहे आणि महादेव त्याच्या जीवनातला सर्वात मोठा चमत्कार घडवण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्याच्या त्या बेलवृक्षावर बसण्याच्या कृतीने आणि नकळत घडणाऱ्या पानांच्या अर्पणाने शिवलिंगावर एक प्रकारचं चैतन्य निर्माण झालं होतं. निसर्गही जणू त्या व्याधाच्या पाठीशी उभा राहिला होता. त्या सरोवराच्या काठावरची ती माती आणि ते बेलवृक्ष आज एका महान घटनेचे साक्षीदार होणार होते. व्याध स्वतःला विचारत होता की जर शिकार नाहीच मिळाली तर आपण रिकाम्या हाताने घरी गेल्यावर पत्नीला काय उत्तर देणार. पण तरीही त्याचं अंतर्मन त्याला सांगत होतं की जे घडतंय ते चांगल्यासाठीच आहे. त्याने पुन्हा एकदा आपल्या झाडाच्या फांदीवर आपली पकड घट्ट केली आणि पुढच्या हालचालीची वाट पाहू लागला. या दुसऱ्या प्रहराच्या समाप्तीपर्यंत व्याधाच्या जीवनातील पापांचा एक मोठा थर गळून पडला होता.
त्याच्या मनातली हिंसा हळूहळू दयेत रूपांतरित होत होती. एक कठोर शिकारी आता एका कोमल अंतःकरणाचा माणूस बनण्याच्या मार्गावर होता. हीच तर शिवरात्रीची खरी महिमा आहे की जिथे माणसाचं परिवर्तन होतं. व्याधाच्या अंगावर रोमांच उभे राहिले, कारण त्याला अचानक जाणवलं की अरण्यातलं वातावरण काहीसं बदललं आहे. एक वेगळाच सुगंध त्या भागात दरवळला होता. त्याला वाटलं की कदाचित हा फुलांचा वास असेल, पण तो सुगंध काहीसा दैवी होता. त्याच्या नकळत त्याच्या हातून महादेवाची सेवा इतकी शुद्ध झाली होती की साक्षात वनदेवताही त्याला आशीर्वाद देत होत्या. पुन्हा एकदा त्याने सरोवराच्या पाण्याकडे पाहिलं आणि त्याला स्वतःचं प्रतिबिंब दिसलं. पण ते प्रतिबिंब पूर्वीच्या व्याधासारखं वाटत नव्हतं, तर त्यात एक वेगळीच चमक होती. रात्रीचा हा प्रवास आता तिसऱ्या प्रहराकडे झुकू लागला होता आणि पुढे काय वाढून ठेवलं आहे याचा विचार करत व्याध पुन्हा एकदा सतर्क झाला. त्याच्या आयुष्यातली ही सर्वात मोठी आणि पवित्र रात्र त्याला कोणत्या वळणावर नेणार होती हे फक्त कैलासपतीलाच ठाऊक होतं. पण एक गोष्ट निश्चित होती की त्या पारध्याचं नशीब आता कायमचं पालटणार होतं आणि या अरण्यातील त्या शिवलिंगाचा महिमा साऱ्या जगाला समजणार होता. व्याधाने पुन्हा एकदा एक दीर्घ श्वास घेतला आणि सज्ज झाला, कारण रात्रीचा खेळ अजून संपला नव्हता आणि खऱ्या भक्तीची कसोटी तर अजून पुढेच होती. त्याच्या मनातली श्रद्धा नसली तरी त्याच्या कर्मात आता निष्पापणा आला होता आणि हीच गोष्ट महादेवाला सर्वात जास्त प्रिय होती. या भक्तिमय प्रवासात व्याध आता पूर्णपणे गुंतला होता आणि त्याला आता शिकारीपेक्षा त्या रात्रीच्या गूढतेत जास्त रस वाटू लागला होता. रात्रीचा तिसरा प्रहर सुरू झाला आणि अरण्य जणू एका गहन समाधीत गेल्यासारखं वाटू लागलं. हवेतील गारवा आता इतका वाढला होता की तो हाडांपर्यंत जाऊन भिडत होता. त्या व्याधाचं शरीर थंडीने थरथरत होतं, पण त्याच्या मनातली कुटुंबाप्रती असलेली ओढ त्याला त्या फांदीवर खिळवून ठेवून होती. पोटात भुकेचा अग्नी पेटला होता आणि घसा कोरडा पडला होता. तहान इतकी लागली होती की त्याला आता बोलणंही कठीण झालं होतं. सरोवराचं पाणी समोर असूनही शिकारीच्या भीतीने तो खाली उतरू शकत नव्हता. अशा त्या संकटाच्या समयी तो व्याध फक्त समोरच्या अंधाराकडे डोळे लावून बसला होता. इतक्यात सरोवराच्या काठावर पुन्हा एकदा कसली तरी सळसळ झाली. व्याधाने आपले जड झालेले डोळे उघडले आणि पाहिलं तर तिथे दुसरी एक हरणी आली होती. ही हरणी पहिल्या हरणीची धाकटी बहीण होती आणि ती आपल्या बहिणीला शोधत शोधत तिथे आली होती. तिचा रंगही तितकाच मोहक आणि शरीरयष्टी चपळ होती. तिला पाहताच व्याधाच्या शिकारी वृत्तीने पुन्हा एकदा उचल खाल्ली. त्याला वाटलं की पहिली हरणी तर गेली, ती आता परत येणार नाही, पण ही दुसरी शिकार मात्र आपण सोडून चालणार नाही. जर आज रिकाम्या हाताने गेलो तर माझी मुलं उपाशी मरतील. हा विचार करून त्याने पुन्हा एकदा थरथरत्या हाताने आपलं धनुष्य सरसावलं. त्याने भात्यातून एक टोकदार बाण काढला आणि दोरीवर चढवून ओढायला सुरुवात केली. पण बाण ओढताना त्याच्या खांद्याचा धक्का एका फांदीला लागला आणि त्या फांदीवरची अनेक टवटवीत बेलपत्र पुन्हा एकदा खाली निद्रिस्त असलेल्या शिवलिंगावर पावसासारखी बरसू लागली. व्याधाच्या थकलेल्या डोळ्यांतून श्रमाचे आणि व्याकुळतेचे थेंब ओघळले आणि ते सुद्धा त्या पानांसोबत शिवलिंगावर पडले. नकळतपणे तिसऱ्या प्रहराची ही पूजा महादेवाच्या चरणी अर्पण झाली. व्याध बाण सोडणार इतक्यात त्या दुसऱ्या हरणीने सुद्धा मान वळवली आणि तिची नजर व्याधाच्या नजरेला भिडली. ती हरणीसुद्धा मानवी आवाजात आर्ततेने बोलू लागली. ती म्हणाली की हे व्याधा, तू माझ्यावर बाण सोडून तुझं पाप का वाढवत आहेस? मी माझ्या मोठ्या बहिणीला शोधायला निघाले आहे. ती खूप वेळ झाला घरी परतली नाही आणि तिची लहान पिल्लं भुकेने व्याकुळ होऊन वाट पाहत आहेत. मला एकदा तिला शोधू दे आणि त्या पिल्लांची सोय करू दे. मी तुला वचन देते की मी पुन्हा इथे तुझ्याकडे स्वतःहून येईल. व्याध पुन्हा एकदा संभ्रमात पडला. त्याला वाटलं की हे काय अजब चक्र सुरू आहे. जो येतो तो वचन देऊन निघून जातो. तो म्हणाला की अगं वनातल्या प्राण्या, तुझं हे बोलणं ऐकून मी थक्क झालो आहे. पण माझं काय? माझ्या घरीसुद्धा माझी मुलं आणि पत्नी माझी वाट पाहत आहेत. मी तुला सोडलं तर मी त्यांना काय खाऊ घालणार? हरणी अतिशय मृदू सुरात म्हणाली की हे पारध्या, सत्यावर हे जग टिकून आहे. जो सत्य बोलतो त्याला ईश्वर कधीच अंतर देत नाही. तू माझ्यावर विश्वास ठेव. मी माझ्या कर्तव्यापासून कधीच मागे हटणार नाही. व्याधाच्या मनात त्या क्षणी एक मोठा बदल झाला. त्याला वाटलं की हे मुके प्राणी जर आपल्या कुटुंबासाठी आणि सत्यासाठी इतके जागरूक आहेत, तर मी माणूस असून इतका निष्ठुर कसा असू शकतो? त्याचं मन आता शिकारीपासून दूर जाऊ लागला होतं. त्याने पुन्हा एकदा आपलं धनुष्य खाली ठेवलं आणि त्या हरणीला जाण्याची मुभा दिली.
ती हरणीसुद्धा वाऱ्याच्या वेगाने जंगलात नाहीशी झाली. आता व्याध पुन्हा त्या झाडावर एकटाच उरला होता. आता त्याच्याकडे शिकारीची कोणतीही आशा उरली नव्हती. रात्र सरत चालली होती आणि हळूहळू पहाटेची चिन्हे दिसू लागली होती. पण व्याधाच्या मनात आता एक वेगळीच ज्योत पेटली होती. त्याला आता भुकेची जाणीव होईनाशी झाली होती. त्याच्या अंतर्मनात एक प्रकारची शांती पसरली होती, जी त्याने आयुष्यात कधीच अनुभवली नव्हती. त्याने पुन्हा एकदा हालचाल केली आणि पुन्हा काही पानं शिवलिंगावर पडली. त्याच्या नकळत त्याची ही तपश्चर्या पूर्णत्वाकडे जात होती. त्याला माहीत नव्हतं की या एका रात्रीच्या अजाणतेपणी केलेल्या उपासनेमुळे त्याचे 7 जन्मांचे पाप धुवून निघाले होते. त्या बेलाच्या झाडाखाली असलेलं ते शिवलिंग आता प्रकाशाने उजळून निघालं होतं. जरी व्याधाला ते दिसत नव्हतं तरी त्या अरण्यातल्या वातावरणात एक पवित्रता दाटली होती. रात्रीचा तो गार वारा आता एखाद्या आशीर्वादासारखा त्याच्या अंगाला स्पर्श करत होता. व्याधाने आपले दोन्ही हात जोडले आणि त्याला कळेना की हे काय होत आहे. त्याच्या डोळ्यांसमोर आता शिकार येत नव्हती, तर फक्त त्या निष्पाप प्राण्यांचे चेहरे आणि त्यांचा बोलण्यातील सत्यता त्याला आठवत होती. त्याने विचार केला की आजपर्यंत मी फक्त हिंसा केली, कोणाचे तरी प्राण घेऊन माझं पोट भरलं, पण आज या प्राण्यांनी मला जीवनाचं खरं सार सांगितलं आहे. तो व्याध जो कधी कोणासमोर वाकला नव्हता, तो आज निसर्गाच्या या विलक्षण रूपासमोर नतमस्तक झाला होता. त्याने पुन्हा एकदा झाडाच्या फांदीवर डोकं टेकवलं आणि डोळे मिटले. तेव्हा त्याला त्याच्या मनात एक ओंकाराचा नाद ऐकवल्यासारखा वाटला. हे सगळं त्या महाशिवरात्रीच्या महाप्रसादाचं फळ होतं. ज्या बेलपत्रांनी त्याने शिवलिंगाची पूजा केली होती, त्या पानांनी आता त्याचं हृदयसुद्धा शुद्ध केलं होतं. अज्ञानाच्या अंधारातून तो आता ज्ञानाच्या प्रकाशाकडे झुकू लागला होता. तिसऱ्या प्रहराची ही सांगता व्याधाच्या आयुष्यातलं सर्वात मोठं वळण ठरली. आता त्याला कशाचीच भीती उरली नव्हती, ना मरणाची, ना शिकारीची, ना रिकाम्या हाताने घरी जाण्याची. त्याला फक्त एका गोष्टीची ओढ लागली होती, आणि ती म्हणजे ते सत्य काय आहे हे जाणून घेण्याची. तो पारधी आता व्याध राहिला नव्हता, तर तो एक अजाणता शिवभक्त बनला होता. सृष्टीचा हा खेळ इतका महान आहे की जो कोणी एकाग्र मनाने किंवा नकळतपणे भगवंताला काही अर्पण करतो, त्याचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. व्याधाच्या आयुष्यातली ही रात्र आता हळूहळू प्रकाशाकडे जात होती आणि जंगलातल्या पक्ष्यांचा पहिला किलबिलाट ऐकायला येण्याची वेळ जवळ आली होती. पण व्याध अजूनही त्याच स्थितीत होता. जणू काही तो कोणत्याही मोठ्या संकटाशी लढायला आता सज्ज झाला होता. पण त्याच्यासमोर आता संकट नव्हतं, तर साक्षात ईश्वरी साक्षात्काराची वेळ येणार होती. त्याने पुन्हा एकदा लांब श्वास घेतला आणि सरोवराच्या पाण्यावर तरंगणाऱ्या चंद्राच्या शेवटच्या प्रकाशाकडे पाहिलं. त्या पाण्यात त्याला स्वतःचं रूप एखाद्या ऋषीसारखं भासू लागलं. त्याच्या मनातली ती व्याकुळता आणि भक्ती आता एकवटली होती. हीच ती रात्र होती जिथे एका व्याधाचं रूपांतर एका महात्म्यात होणार होतं. महादेवाची ही लीला अपरंपार आहे. त्याने आपल्या या भक्ताला निवडलं होतं आणि त्याला मोक्षाच्या वाटेवर नेण्यासाठी हे सगळं नाट्य रचलं होतं. व्याधाच्या शरीरातील थकवा आता एका वेगळ्याच ऊर्जेत बदलला होता. त्याला आता वाटत होतं की जर ती हरणी परत आली नाही तरी चालेल, मी शिकार करणार नाही, मी हिंसेचा मार्ग सोडला आहे, असा विचार त्याच्या मनात येणे हाच त्याचा सर्वात मोठा विजय होता. रात्रीच्या या काळोखात त्याने आपल्या जीवनाचं सोनं केलं होतं. आता पुढच्या प्रहरात काय घडणार आणि त्या हरणींचं काय झालं असेल हे पाहण्यासाठी सृष्टीसुद्धा उत्सुक होती. व्याध शांतपणे पुढच्या घटनेची वाट पाहत होता. रात्रीचा चौथा आणि शेवटचा प्रहर सुरू झाला आणि निसर्गाच्या कुशीत एक विलक्षण चैतन्य सळसळू लागलं. आकाशातल्या चांदण्या आता फिकट होऊ लागल्या होत्या आणि पूर्वेला अंधाराची चादर थोडी विरळ होत असल्याची जाणीव होऊ लागली होती. त्या पारध्याचं शरीर आता थकावट आणि भुकेच्या पलीकडे गेलं होतं. त्याला स्वतःच्या अस्तित्वाचा विसर पडू लागला होता आणि त्याच्या मनात फक्त त्या 2 हरणींचे शब्द गुंजत होते. त्याला वाटत होतं की खरंच त्या हरणी परत येतील का? जर त्या आल्या नाहीत तर त्याचं काय होईल? यापेक्षाही त्या प्राण्यांनी दिलेल्या शब्दाचं काय होईल याचीच चिंता त्याला जास्त सतावत होती. इतक्यात सरोवराच्या बाजूने एकामागून एक अशी काही पावलं उमटल्याचा आवाज आला आणि व्याधाने अतिशय सावधपणे खाली पाहिलं. त्या धुसर प्रकाशात त्याला जे दिसलं ते पाहून त्याच्या अंगावर काटा उभा राहिला. समोर फक्त त्या 2 हरणीच नव्हत्या, तर त्यांच्यासोबत एक धिप्पाड आणि देखणा काळवीटसुद्धा होता. तो त्या हरणींचा पती आणि त्या अरण्याचा राजा वावावा असा तेजस्वी दिसत होता. त्या तिघांच्या मागे त्यांची लहान पिल्लंसुद्धा होती. हा संपूर्ण परिवार मृत्यूच्या दारात उभा होता, पण त्यांच्या चेहऱ्यावर कोणतीही भीती नव्हती. उलट एक प्रकारचं समाधान होतं की त्यांनी आपला शब्द पाळला आहे. तो काळवीट पुढे आला आणि मानवी आवाजात अतिशय धीर गंभीरपणे बोलू लागला. तो म्हणाला की हे व्याधा,
आम्ही सर्वजण तुझ्यासमोर उभे आहोत. माझ्या पत्नींनी तुला जे वचन दिलं होतं ते पूर्ण करण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत. तू तुझ्या कुटुंबाची भूक भागवण्यासाठी आमची शिकार करू शकतोस, पण आमची एकच विनंती आहे की तू आम्हा सर्वांना एकत्र मार, जेणेकरून आमच्यापैकी कोणालाही एकमेकांच्या विरहाचं दुःख सोसावं लागणार नाही. हे ऐकून व्याधाच्या हातातील धनुष्य थरथरू लागलं. त्याने आजवर हजारो प्राण्यांची शिकार केली होती, रक्ताचे पाट पाहिले होते, पण आज या प्राण्यांच्या सत्यवचनाने आणि त्यांच्यातील प्रेमाने त्याच्या कठोर हृदयाचा कणाच मोडून पडला होता. त्याला स्वतःचीच घृणा वाटू लागली. त्याला वाटलं की मी मनुष्य असूनही इतका स्वार्थी आणि निर्दयी कसा, आणि हे मुके प्राणी सत्यासाठी आपला प्राण अर्पण करायला तयार आहेत. त्याच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागलं. तो व्याकुळ झाला आणि त्याच व्याकुळतेत फांदीवरून पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर बेलाची पाने खाली पडली. त्या पानांनी आता त्या शिवलिंगाला पूर्णपणे झाकून टाकलं होतं. व्याधाच्या अजाणतेपणी घडणाऱ्या या चौथ्या प्रहराच्या पूजेने महादेवाचा कोप शांत झाला होता आणि त्यांच्या कृपेचा वर्षाव सुरू झाला होता. व्याधाने पाहिलं की त्या शिवलिंगातून एक मंद प्रकाश बाहेर येत आहे. त्याला आता शिकारीची गरज उरली नव्हती. त्याने हातातील धनुष्य दूर फेकून दिलं आणि बाणांचा भातासुद्धा झाडावरून खाली टाकला. तो धाडकन खाली उतरला आणि त्या हरणींच्या पाया पडायला गेला, पण त्याला जाणवलं की तो आता एका सामान्य पारध्यासारखा राहिला नव्हता. त्याच्या शरीराभोवती एक वेगळं वलय निर्माण झालं होतं. त्या हरणी आणि तो काळवीट त्याच्याकडे मोठ्या प्रेमाने पाहत होते. व्याधाला समजलं की ईश्वरानेच या प्राण्यांच्या रूपाने त्याला दर्शन दिलं आहे आणि त्याच्या जीवनाचं सार्थक केलं आहे. सरोवराचं पाणी आता सोन्यासारखं चमकू लागलं होतं आणि जंगलातल्या वृक्षांनी जणू पालवी फुटल्यासारखा आनंद साजरा केला. व्याधाच्या मनातली हिंसेची भावना पूर्णपणे नष्ट झाली होती आणि त्या जागी विश्वात्मक प्रेमाचा उगम झाला होता. त्याने त्या प्राण्यांना सांगितलं की तुम्ही धन्य आहात. तुमच्यामुळे मला आज खऱ्या सत्याचं दर्शन झालं आहे. मी आता कोणाचीही शिकार करणार नाही. तुम्ही सुखाने जा आणि या वनात आनंदाने राहा. व्याधाने घेतलेला हा निर्णय म्हणजे त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठी क्रांती होती. त्याने आपल्या कुटुंबाचा विचार सोडला नव्हता, पण त्याला आता खात्री होती की जो ईश्वर या प्राण्यांची काळजी घेतो तोच माझ्या मुलांचीही काळजी घेईल. भक्तीचा हा महिमा इतका अगाध असतो की तो माणसाला पशुवृत्तीतून देवत्वाकडे घेऊन जातो. व्याधाने शिवलिंगासमोर साष्टांग दंडवत घातला आणि त्याच्या तोंडातून नकळतपणे महादेवाचा जयघोष निघाला. त्या पहाटेच्या शांत वातावरणात तो आवाज दूरवर घुमत राहिला. सूर्य आता हळूहळू वर येऊ लागला होता आणि अरण्यातील प्रत्येक पान आणि फूल त्या शिवरात्रीच्या महापूजेचा साक्षीदार बनलं होतं. व्याधाला आता घराकडे जाण्याची ओढ लागली होती, पण ती शिकार घेऊन नाही, तर हे नव्याने मिळालेलं ज्ञान आणि भक्ती घेऊन. त्याच्या आयुष्यात आता कधीही अंधार उरणार नव्हता, कारण साक्षात शंकरानेच त्याच्यावर कृपा केली होती. या चौथ्या प्रहराच्या समाप्तीने व्याधाच्या जुन्या आयुष्याचा अंत झाला होता आणि एका नवीन भक्ताचा जन्म झाला होता. ज्या शिवलिंगावर त्याने अजाणतेपणी बेलपत्रे अर्पण केली होती ते शिवलिंग आता सजीव झाल्यासारखं भासत होतं. सृष्टीतील सर्व देवता त्या व्याधावर पुष्पवृष्टी करत होत्या, कारण त्याने आपल्या क्रूर कर्माचा त्याग करून दयेचा मार्ग स्वीकारला होता. हरणींचा तो परिवारसुद्धा आता सुखाने जंगलात निघून गेला आणि जाताना त्यांनी व्याधाला असा आशीर्वाद दिला जो कोणत्याही संपत्तीपेक्षा मोठा होता. व्याध त्या बेलाच्या झाडाखाली बसून राहिला आणि त्याच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले. त्याला आता कळाले होते की जीवनाचं खरं सुख हे मारण्यात नाही तर वाचवण्यात आहे, आणि ईश्वराची प्राप्ती ही केवळ विधींनी नाही तर अंतरीच्या शुद्ध भावाने होते. त्या रात्री त्याने जे काही केलं ते त्याने केलं नव्हतं, तर ते महादेवांनीच त्याच्याकडून करून घेतलं होतं. अशी ही विलक्षण कथा आता एका नवीन वळणावर आली होती, जिथे व्याधाला साक्षात शिवशंकराचे दर्शन होणार होते. काय घडलं असेल जेव्हा समोर साक्षात कैलासपती उभे राहिले असतील, हे जाणून घेण्याची ओढ आता अधिकच वाढली होती. निसर्गाचा हा चमत्कार आणि व्याधाची ती अजाणता घडलेली भक्ती, यातून जे काही निर्माण झालं ते मानवी बुद्धीच्या पलीकडचं होतं. व्याधाने पुन्हा एकदा आकाशाकडे पाहिलं आणि त्याला तिथे भगवान शंकराची विशाल आकृती ढगांमध्ये दिसल्याचा भास झाला. त्याच्या अंतःकरणात आता भक्तीचा महासागर उचंबळून आला होता आणि तो केवळ हर हर महादेव एवढंच म्हणू शकत होता. पुढचा क्षण त्याच्यासाठी मुक्तीचा क्षण ठरणार होता. सूर्यनारायणाचं आगमन होण्यापूर्वीचा तो अतिशय पवित्र काळ, ज्याला आपण ब्रह्ममुहूर्त म्हणतो, त्या मंगल क्षणी अरण्यातल्या त्या एकाकी बेलवृक्षाखाली एक अद्भुत आणि अकल्पनीय चमत्कार घडू लागला. तो पारधी जो आता पूर्णपणे बदलला होता, ज्याच्या डोळ्यात आता हिंसेचा किंवा शिकारीचा लवलेशही उरला नव्हता, तो त्या शिवलिंगासमोर जमिनीवर डोकं टेकवून शांत बसला होता. अचानक त्या पालापाचोळ्याने आणि बेलपत्रांनी झाकलेल्या शिवलिंगातून एक तेजस्वी प्रकाश बाहेर पडू लागला.
तो प्रकाश सुरुवातीला एखाद्या छोट्या दिव्यासारखा होता, पण हळूहळू तो इतका दिव्य, प्रखर आणि शीतल झाला की व्याधाचे डोळे दिपून गेले. त्याला वाटलं की जणू आकाशातले हजारो सूर्य एकत्र खाली उतरून आले आहेत. पण त्या प्रकाशात कोणताही दाह नव्हता, तर एक प्रकारची अनामिक शांतता आणि थंडावा होता. त्या प्रकाशाच्या लहरी हळूहळू त्या सरोवराच्या संथ पाण्यावर आणि आसपासच्या झाडांच्या पानांवर एखाद्या सोन्याच्या थरासारख्या पसरू लागल्या. सरोवरातली मिटलेली कमळं त्या प्रकाशाच्या स्पर्शाने आनंदाने उमलू लागली आणि संपूर्ण अरण्यात पारिजातकाचा आणि चंदनाचा एक विलक्षण सुगंध दरवळू लागला. व्याधाने अतिशय संकोचाने आपले डोळे उघडले आणि पाहिलं तर त्याच्यासमोर साक्षात कैलासपती भगवान शंकर प्रकट झाले होते. त्यांच्या जटांमधून गंगेचा निर्मळ प्रवाह मंद गतीने वाहत होता, जणू काही दुधाची धार लागली असावी. कपाळावर चंद्रकोर एखाद्या दागिन्यासारखी चमकत होती आणि गळ्यात रुद्राक्ष व जिवंत सर्पांच्या माळा डोलत होत्या. त्यांचं ते अथांग निळं शरीर, अंगावर व्याघ्र चर्म आणि अंगाला फासलेली राख पाहून व्याधाचं हृदय भरून आलं. त्याच्या अंगावरचे रोमांच उभे राहिले आणि त्याला साधे शब्दही सुचेनासे झाले. साक्षात त्रैलोक्याचा स्वामी, ज्याच्या एका हुकुमावर हे जग चालतं, तो देव एका सामान्य अज्ञानी पारध्यासमोर साक्षात उभा होता. महादेवांच्या त्या विशाल आणि करुणामय नेत्रांमध्ये व्याधाला स्वतःचं प्रतिबिंब दिसलं आणि त्याला असं वाटलं की जणू तो आपल्या जन्मदात्या पित्याला भेटला आहे. भगवंतांनी आपला अभय देणारा वरदहस्त व्याधाच्या मस्तकावर ठेवला आणि एका अतिशय गंभीर पण आईच्या ममतेसारख्या मधुर स्वरात ते बोलू लागले. ते म्हणाले की हे वत्सा, तू आज या महाशिवरात्रीच्या पावन रात्री जे काही केलं आहेस त्याने मी अतिशय प्रसन्न झालो आहे. तुला ठाऊक नव्हतं की तू तुझ्या नकळत माझ्या सर्वात प्रिय असलेल्या बेलाच्या कोवळ्या पानांनी माझी यथासांग पूजा करत आहेस. तुला ठाऊक नव्हतं की तू तुझ्या परिश्रमाच्या घामाने आणि तहानेने व्याकुळ झालेल्या डोळ्यांच्या पाण्याने मला अभिषेक करत आहेस. पण तुझा तो अजाणता केलेला, कोणताही अहंकार नसलेला भाव मला जगातल्या हजारो मंत्रांपेक्षा आणि विधींपेक्षा मोठा वाटला. तू त्या निष्पाप प्राण्यांना आपल्या शब्दासाठी आणि त्यांच्या सत्यासाठी जीवदान दिलं आणि स्वतःच्या क्रूर इच्छेवर विजय मिळवला. हीच तर खरी भक्ती आणि हेच खरं तप आहे. व्याधाने जेव्हा हे दैवी शब्द ऐकले तेव्हा तो पूर्णपणे विरघळून गेला. त्याने महादेवांच्या चरणांवर आपलं डोकं ठेवलं आणि त्याच्या डोळ्यातून प्रेमाचे आणि पश्चातापाचे अश्रू एखाद्या झऱ्यासारखे वाहू लागले. त्याला आठवलं की काल संध्याकाळपर्यंत तो केवळ एक हिंसक शिकारी होता, जो केवळ स्वतःच्या पोटासाठी दुसऱ्या जीवांचे प्राण घेत असे. पण आज तो साक्षात विश्वाच्या जननी आणि जनकाच्या कुशीत विसावला होता. महादेवांनी त्याला पुढे सांगितलं की तुझ्या या एका रात्रीच्या अजाणतेपणी केलेल्या उपवासाने आणि जागरणाने तुझे आजवरचे गेल्या अनेक जन्मांचे सर्व गुन्हे आणि सर्व पापं जळून भस्म झाली आहेत. तू आता या संसार सागराच्या आणि जन्ममरणाच्या दुःखदायक फेऱ्यातून कायमचा मुक्त झाला आहेस. व्याधाला आता कोणत्याही स्वर्गाची, वैभवाची किंवा धनाच्या इच्छा उरली नव्हती. त्याला फक्त त्या क्षणी त्या दिव्य रूपात स्वतःला हरवून टाकायचं होतं. सृष्टीचा हा किती मोठा न्याय आहे की जो माणूस खऱ्या आणि निर्मळ मनाने स्वतःला भगवंताला अर्पण करतो, त्याला ईश्वर स्वतःहून शोधत येतो आणि त्याचा उद्धार करतो. अरण्यातले ते प्राणीसुद्धा लांबून झुडपांमागून हे दृश्य पाहत होते आणि त्यांच्या डोळ्यातही एक प्रकारची दैवी कृतज्ञता होती. व्याधाच्या शरीरातील रक्ताची उष्णता आता एका वेगळ्याच शांत ऊर्जेत बदलली होती. त्याला जाणवलं की त्याचं अंतर्मन आता गंगेच्या पाण्यासारखं शुद्ध आणि पारदर्शक झालं आहे. महादेवांनी त्याच्याकडे पाहून एक स्मितहास्य केलं, ज्याच्या हास्यातून सृष्टीचा जन्म होतो, आणि म्हणाले की तू आता यापुढे केवळ एक व्याध राहिलेला नाहीस, तर तू माझा एक सर्वश्रेष्ठ भक्त म्हणून या जगात आणि परलोकात ओळखला जाशील. ज्या सरोवराच्या काठावर तू ही कठीण रात्र काढलीस ते सरोवर आता इथून पुढे एक महापुण्य तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध होईल आणि हे बेलाचं झाड तुझ्या अढळ भक्तीची आणि माझ्या कृपेची साक्ष युगायुगे देत राहील. व्याधाला आता कळाले होते की खऱ्या सुखाचा शोध बाहेरच्या जगात नसून तो आपल्या अंतरातील भक्तीमध्ये आहे. त्याने महादेवांकडे साधी मागणीसुद्धा केली नाही, पण महादेवांनी त्याला न मागावे असं सर्व काही देऊन टाकलं होतं. तो शांत आणि निळा प्रकाश आता व्याधाच्या संपूर्ण रोमरोमात भिनला होता. त्याचं काळं आणि निभर शरीर आता एका तेजपुंज ऋषीसारखं चमकू लागलं होतं. भक्तीचा हा एक स्पर्श माणसाचं संपूर्ण आयुष्य कसं मुळापासून बदलून टाकतो हे त्या अरण्यातील प्रत्येक वेलीने आणि पशुपक्ष्यांनी पाहिलं होतं. महादेवांनी पुन्हा एकदा व्याधाला आपल्या त्रिशूलाने आशीर्वाद दिला आणि हळूहळू ते शिवलिंगात विलीन होऊ लागले. पण जाताना त्यांनी व्याधाच्या मनात आणि डोळ्यात आपली अखंड, कधीही न विझणारी मूर्ती स्थापन केली होती.
सूर्य आता क्षितिजावर पूर्णपणे वर आला होता आणि अरण्यात आता रात्रीची ती भीती किंवा सावल्यांचा गडदपणा उरला नव्हता. सगळीकडे केवळ शिवमंगल वातावरण होतं. व्याध त्या शिवलिंगासमोर बराच वेळ तसाच शून्यात डोळे लावून बसला राहिला. त्याला आता घराकडे जाण्याची घाई नव्हती, कारण त्याला त्याचं खरं घर आणि त्याचे खरे त्राता महादेव सापडले होते. अशा प्रकारे एका अजाणत्या आणि क्रूर पारध्याचा हा प्रवास अज्ञानाच्या काळोखातून प्रकाशाकडे आणि मृत्यूच्या भीतीतून मोक्षाच्या आनंदाकडे झाला होता. ही कथा केवळ एका व्याधाची उरली नव्हती, तर ती आपल्या प्रत्येकासाठी एक संदेश बनली होती की कसं महादेवाचं नाव अनावधानाने जरी जिभेवर आलं किंवा त्यांची छोटीशी निष्काम सेवा जरी हातून घडली, तरी ते आपल्याला या भवसागरातून पार करण्यासाठी आपला हात धरतात. व्याधाने आता आपल्या जुन्या धनुष्यबाणांकडे पाहिलं आणि त्याला ते शस्त्र एखाद्या ओझासारखं वाटू लागलं. त्याने ती शस्त्र तिथेच त्या सरोवरात सोडून दिली आणि केवळ आपल्या मुखात हर हर महादेव असा मंत्र घेत तो आपल्या कुटुंबाकडे निघाला. आता तो जेव्हा घरी पोहोचला असेल तेव्हा त्याच्या घरच्यांची काय अवस्था झाली असेल आणि या कथेचं ते अंतिम भक्तिमय शेवट कसं झालं असेल, हे आता आपण कथेच्या शेवटच्या भागात पाहूया. व्याध जेव्हा आपल्या त्या झोपडीच्या दिशेने निघाला तेव्हा त्याच्या पावलात एक वेगळीच गती होती. त्याला ना रात्रीच्या जागरणाची थकावट जाणवत होती, ना पोटातल्या भुकेची आग सतावत होती. त्याच्या मनात फक्त त्या शिवलिंगाचं आणि साक्षात महादेवांच्या त्या तेजस्वी रूपाचं ध्यान सुरू होतं. अरण्यातल्या पक्ष्यांनी आपल्या किलबिलाटाने त्याचं स्वागत केलं आणि सकाळच्या कोवळ्या उन्हाने त्याच्या त्या नवीन सात्विक रूपाला जणू सोन्याची झळाळी दिली. तो जेव्हा आपल्या झोपडीपाशी पोहोचला तेव्हा त्याची पत्नी आणि मुलं दारातच त्याची वाट पाहत होती. काल रात्री तो घरी परतला नाही म्हणून त्यांच्या चेहऱ्यावर चिंतेची सावली होती. पण व्याधाला पाहताच त्यांना एक वेगळाच धक्का बसला, कारण व्याध नेहमीप्रमाणे खांद्यावर एखादी शिकार किंवा हातामध्ये धनुष्यबाण घेऊन आला नव्हता. त्याचे दोन्ही हात रिकामे होते, पण त्याच्या चेहऱ्यावर असं एक अलौकिक तेज आणि शांती होती जी त्यांनी आजवर कधीच पाहिली नव्हती. त्याची पत्नी जवळ आली आणि तिने विचारलं की अहो, आज आपली शिकार कुठे आहे आणि आपण असे रिकाम्या हाताने का परतलात? व्याधाने आपल्या पत्नीला आणि मुलांना जवळ घेतलं आणि त्यांचे डोळे भरून आले. तो म्हणाला की आज मला जी शिकार मिळाली आहे ती शरीराचं पोट भरण्यासाठी नाही, तर या आत्म्याची तहान भागवण्यासाठी आहे. त्याने मोठ्या आनंदाने आणि भक्तीने त्या रात्री घडलेली प्रत्येक घटना सविस्तर सांगायला सुरुवात केली. त्याने सांगितलं की कसं एका हरणीने त्याला सत्याची आणि दयाधर्माची ओळख करून दिली आणि कसं त्याच्या हातून नकळतपणे बेलाची पानं शिवलिंगावर पडली. तो सांगत असताना त्याच्या आवाजात जो कंप होता आणि त्याच्या डोळ्यात जे अश्रू होते ते पाहून त्याच्या पत्नीच्या मनातही श्रद्धेचा उगम झाला. तिने पाहिलं की तिचा निष्ठुर पती आता एका प्रेमळ भक्तात रूपांतरित झाला आहे. व्याधाने आपल्या हातातील उरलेली काही बेलपत्रे आपल्या मुलांच्या हातात दिली आणि सांगितलं की इथून पुढे आपल्या घरात हिंसेचा मार्ग कधीच स्वीकारला जाणार नाही. त्याने आपल्या झोपडीबाहेरच एक छोटं शिवलिंग स्थापन केलं आणि त्या दिवसापासून त्याचं संपूर्ण घर शिवभक्तीच्या रंगात रंगून गेलं. तो पारधी आता व्याध राहिला नव्हता, तर तो अरण्यवासी शिवभक्त झाला होता. तो दररोज सरोवरावरून पाणी आणून शिवलिंगाला अभिषेक करू लागला आणि बेलाची पानं वाहू लागला. गावातल्या लोकांना जेव्हा ही गोष्ट समजली तेव्हा त्यांना विश्वासच बसेना, पण जेव्हा त्यांनी स्वतः आपल्या डोळ्यांनी त्या व्याधाचं शांत आणि भक्तिमय रूप पाहिलं तेव्हा त्यांनीही महादेवाचा जयघोष केला. वर्षामागून वर्ष सरली आणि व्याध वृद्ध झाला. त्याचं शरीर थकलं होतं, पण त्याची शिवभक्ती मात्र तरुणच राहिली होती. त्याच्या आयुष्याचा शेवटचा काळ जेव्हा जवळ आला तेव्हा सृष्टीने पुन्हा एकदा एक मोठा चमत्कार अनुभवला. व्याधाचा प्राण जेव्हा कंठाशी आला होता तेव्हा यमाचे दूत आपल्या भयानक पाशासह त्याला घेण्यासाठी तिथे आले. पण त्याचवेळी कैलासावरून भगवान शंकरांनी आपले नंदी आणि भृंगी या दूतांना पाठवलं. शिवगणांचं ते दिव्य आणि तेजस्वी रूप पाहून यमदूत लांबच थांबले, कारण ज्या माणसाने महाशिवरात्रीच्या रात्री अजाणतेपणी का असेना पण महादेवाचं पूजन केलं होतं त्याच्यावर मृत्यूच्या देवतेचा कोणताही अधिकार उरला नव्हता. साक्षात महादेवाच्या दूतांनी त्या व्याधाला एका दिव्य विमानात बसवलं आणि मोठ्या सन्मानाने कैलास पर्वतावर नेलं. तिथे साक्षात जगदंबा पार्वती आणि महादेव त्याच्या स्वागतासाठी उभे होते. ज्या मोक्षासाठी मोठे मोठे ऋषीमुनी हजारो वर्षे कडक तपश्चर्या करतात, तो मोक्ष या साध्या व्याधाला केवळ एका रात्रीच्या शुद्ध आणि निष्पाप कृतीमुळे प्राप्त झाला होता. ही कथा आपल्याला हेच शिकवते की देव हा कधीच आपल्या बाह्य अवडंबराचा भुकेलेला नसतो. त्याला हवी असते ती फक्त अंतराची शुद्ध भक्ती आणि अजाणतेपणी का असेना पण घडलेलं पुण्यकर्म.
व्याधाच्या त्या अजाणतेपणी केलेल्या उपासनेने त्याचे सर्व पाप जळून खाक झाले आणि तो कायमचा ईश्वराच्या चरणांशी विलीन झाला. आजही जेव्हा महाशिवरात्री येते तेव्हा त्या व्याधाची आणि त्या सरोवराची आठवण काढली जाते. निसर्गाच्या कुशीत वसलेलं ते शिवलिंग आजही भक्तांना आशीर्वाद देत उभा आहे अशी श्रद्धा आहे. या कथेचा प्रत्येक शब्द आपल्याला अंतर्मुख करायला लावतो की जीवनात कितीही चुका झाल्या असल्या तरी एका क्षणाची खरी भक्ती माणसाचं नशीब पालटू शकते. अशा या महाशिवरात्रीच्या पावन कथेतून आपल्याला मिळणारा संदेश हाच आहे की दया आणि क्षमा हेच खरे धर्माचे मूळ आहे. त्या व्याधाने जसा हिंसेचा त्याग करून प्रेमाचा स्वीकार केला तसाच आपणही आपल्या मनातील वाईट विचारांचा त्याग करून शंकराच्या चरणी लीन व्हावे. हीच खरी महाशिवरात्रीची उपासना आहे. साक्षात कैलासपती आपल्या सर्वांवर अशीच कृपादृष्टी ठेवो आणि आपल्या जीवनातील अंधकार दूर करून भक्तीचा प्रकाश देवो. ही भक्तीची धारा आपल्या हृदयात अखंड वाहत राहो आणि आपणही त्या व्याधासारखेच ईश्वराच्या प्रेमास पात्र ठरावो. अशी ही अवीट आणि सत्य पौराणिक कथा इथे संपन्न होते. ज्या कथेने एका शिकाऱ्याला साक्षात शिवभक्त बनवलं ती ही महती साऱ्या जगाला सुखशांती देणारी ठरो. धन्य ती भक्ती आणि धन्य तो महादेव. आजची ही सुंदर कथा ऐकून तुमच्याही मनात भक्तीचा ओलावा निर्माण झालेलाच असेल अशी मला नक्कीच खात्री आहे. ही कथा फक्त एक गोष्टच नव्हे तर आपल्या श्रद्धेचा एक जिवंत असा सुंदरमय पुरावा आहे. जर तुम्हाला या कथेने अगदी थोडीशी स्पर्श केली असेल आणि मनाला शांती तुमच्या मिळाली असेल तर आपल्या या सुंदर चॅनलला सबस्क्राईब करून या परिवारात नक्कीच तुम्ही सामील व्हावे ही आमची इच्छा आहे. आपल्या जीवनातील संकटांवर मात करण्यासाठी आणि भगवंतांच्या जवळ जाण्यासाठी अशाच नवनवीन ईश्वराच्या जवळ जाण्यासाठी आम्ही शुद्ध भक्तिमय कथा आणि आम्ही यासाठी खूपच जास्त प्रयत्नशील आहोत. हो, ही कथा आपल्या प्रियजनांसोबत शेअर करा जेणेकरून त्यांच्याही आयुष्यात श्री महादेवांची कृपा बरसत राहील. तुमचं प्रेम आणि पाठिंबा असंच असू द्या. आणि हो, महत्वाचे म्हणजे तुमच्या मनात जर कोणती शंका असेल किंवा इतर गोष्टी तुमच्या मनामध्ये असतील तर निसंकोचपणे तुम्ही कमेंटद्वारे ते मला नक्कीच कळवा. मी तुम्हाला जास्तीत जास्त रिप्लाय देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. राम कृष्ण हरी.